महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोक राजकारणी म्हणून दिसले तर वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो आणि मनाला सवय करून ठेवा की पुढे जाऊन ह्यांच्याच हातामध्ये सत्ता द्यावं लागणार आहे. कारण मित्रांनो, ज्या प्रकारे ह्यांनी व्यवसाय केलेले आहेत, ज्या प्रकारे स्वतःची प्रगती केलेली आहे, मित्रांनो एकेकाळी हे अक्षरशः आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काम मागायला आले. आम्ही छोटासा व्यवसाय करतो, दुकान टाकतो, काहीतरी सुरुवातीला छोटंसं काहीतरी चालू करतो, असे जे लोक बोलले, आज तेच लोक करोडो रुपये कमवत आहेत. मित्रांनो, एवढे मोठे हे लोक झालेले आहेत, अक्षरशः ह्यांना तुम्ही पाहिलं तरी मित्रांनो, तरी पण यांच्या घरामध्ये आपला भूमिपुत्र काम करतो, लोकल माणसं यांच्या इथं कामं करतात आणि हे मोठमोठ्या गाड्यांमधनं हिंडतात. पैसा त्यांनी कमवलेला आहे, कष्ट तेवढं करतात मित्रांनो आणि त्यांचा अधिकार आहे, ते राहू शकतात, खाऊ शकतात, काहीही करू शकतात. मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये राहू शकतात. परंतु मित्रांनो, राजकारणात देखील थोड्या दिवसाने हे लोक दिसून येतील. मित्रांनो, मी ह्या गोष्टी का बोलतोय, कशामुळं मला ह्या गोष्टी सुचल्या, याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतोय. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो म्हणजे तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, इमिग्रेंट्स म्हणतात ज्यांना, परप्रांतीय बाहेरच्या राज्यातनं येऊन दुसऱ्या राज्यात काम करतात, त्यांना इमिग्रेंट्स म्हणतात, परप्रांतीय लोक म्हणतात. हे कष्टकरू लोक असतात. सुरुवातीला कामं तेवढी करतात, पैसा पण कमवतात थोडाफार. पहिल्यांदा आल्यावरती ते म्हणतात, मला छोटीशी जागा पाहिजे तुमच्या इथं काम करायचं आहे, मला दुकान टाकायचं आहे, छोटंसं दुकान टाकायचं आहे, मला व्यवसाय करायचा आहे, म्हणून त्यांनी स्टार्ट करतात मित्रांनो. एखादं दुकान लावतील, एखादी गाडी लावतील, हातगाडी लावतील. त्याच्यातनं मित्रांनो ते धंद्यामध्ये शेवटपर्यंत तिथं थांबतील, जोपर्यंत त्यांना रिस्पॉन्स भेटत नाही. मित्रांनो, रिस्पॉन्स भेटला, चालू झालं, पैसा येतो मित्रांनो यांच्याकडं. एक आउटलेटवरून दुसरा आउटलेट, दुसऱ्या आउटलेटवरून तिसरा आउटलेट, असे मल्टिपल आउटलेट्स काढतात. आउटलेट्सच म्हणजे काय? एक दुकान झालं की दुसरं टाकलं, दुसरं झालं की तिसरं दुकान टाकलं, तिसरं झालं की चौथं दुकान टाकलं. मित्रांनो, याच्याचमध्ये मल्टिपल दुकानं टाकतात, मल्टिपल बिझनेसेस हे हँडल करतात. जिथे ₹1 हे कमवायचे, तिथं ₹50 कमवतात, 50 ठिकाणावरनं अक्षरशः. आणि याच्याचमध्ये मित्रांनो, करोडो रुपये कमवतात, लाखो रुपये कमवतात, मोठी बनतात ही माणसं. फक्त एका बिझनेसमध्ये असल्यावरती हे एकाच बिझनेसमध्ये राहत नाहीत. एका बिझनेसवरनं दुसऱ्या बिझनेसमध्ये जाणं, समजा एखादं जर किराणा मालाचं दुकान असेल किंवा एखादं जर सोन्याचं दुकान असेल, तो तेवढ्याच गोष्टीला लिमिटेड राहत नाही मित्रांनो. तो जातो कन्स्ट्रक्शन्स लाईनमध्ये, तो जातो दुसऱ्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये. अशा काही काय गोष्टी करतात मित्रांनो, ज्याच्यामध्ये पैसा जास्त आहे. खोऱ्याने पैसा ज्या गोष्टीमध्ये आहे, त्या गोष्टीमध्ये जातात, त्या गोष्टीचा लाभ घेतात. त्याच्यामुळे पुणे मुंबईसारख्या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बघितलं तर मॅक्झिमम जे आहेत ना, ते परप्रांतीय लोक आहेत, बाहेरनं आलेले लोक आहेत आणि ते डॉमिनेट करत आहेत ह्या क्षेत्रामध्ये. ह्यांच्याकडे एवढा पैसा आहे मित्रांनो, 5-5, 10-10 हजार कोटी रुपयाचे हे प्रोजेक्ट उभारतात आहे. आणि ह्यांच्या आधीच्या पिढी असतील किंवा ज्या आधीचे लोक असतील, ह्यांनी काय केलं, फक्त आपल्या राज्यात आले, आल्या त्यांनी यांना दुकानं चालू केली, छोटे मोठे बिझनेसेस चालू केले, त्यांच्या पोरांना तसं डिसिप्लिन लावलं, त्यांच्या पोरांना मोठं केलं आणि मोठं केल्यावरती मित्रांनो, ते अक्षरशः 10-10, 15-15 हजार करोड रुपयाचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये उभं करतात आहे. याच्यावरनं विचार करा, त्यांची मेंटॅलिटी काय आहे. आम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं आहे आणि आम्ही डेव्हलप होऊ, या विचारानं ते महाराष्ट्रात आलेले आहे. प्रत्येक त्यांचा प्रोडक्ट असा आहे, प्रत्येक गोष्ट त्यांची अशी आहे की ज्या गोष्टीमुळं पूर्ण त्यांच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट पडतोय, की माझी ही गोष्ट चालणारच आहे हे त्यांना माहिती आहे. सोन्याचा व्यवसाय असो, किराणा मालाचा व्यवसाय असो, आता तर सॉफ्टवेअर इंडस्ट्री असो, या कुठला BPO सेक्टर असो, सगळीकडे मित्रांनो परप्रांतीय लोकांच्या कंपन्या दिसून येतात, परप्रांतीय लोकांचे व्यवसाय दिसून येतात आणि याच्यामध्ये मित्रांनो अक्षरशः करोडो रुपयांचा नफा हे करतात आहे. आपल्या याच्यामध्ये पण मित्रांनो काही असा प्रवर्ग आहे ज्याच्यामध्ये हे जे लोक आहेत ते दिसून येतात. परंतु मित्रांनो, आपल्या ह्याच्यात 100% लोक नाही आहेत असे. 0.1% म्हणलं किंवा 1 ते 2% जरी लोक म्हणलं, ह्याच्यामध्ये दिसून येतात. परंतु हे पण लोक राजकारणाकडे वळत नाहीत मित्रांनो. ह्यांच्याकडे थोडासा पैसा आला की मला राजकारण करायचंय, मला राजकारणाकडे जायचंय, या गोष्टी ह्यांच्या मनात नसतात. ह्यांना काय करायचं असतं मित्रांनो, पैसा कमवायचा असतो. आपल्या मराठी माणसाची मेंटॅलिटी काय असतं, एक पैसा आला की विषय संपला, आपल्या त्याच्यापुढे जायचं नाहीये. थोडंफार केलं तर तेवढं पुरतं करायचं. मॅक्सिमम आपले लोक काय करतात, तर ज्या गोष्टी करायला पाहिजेत, म्हणजेच काय, गव्हर्नमेंट जॉब करणं असेल, एखादा साधा सामान्य जॉब करणं असेल, या गोष्टी करतात. परंतु मित्रांनो, हे लोकांचे जे परप्रांतीय आहेत, बाहेरून आलेले आहेत, ते स्वतःचा धंदा सांभाळतात, स्वतःचा बिझनेस सांभाळतात. ज्यांना दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत, ते दुसऱ्या गोष्टी करू शकतात.
फ्रीडम दिलेला असतो त्यांच्या आई-वडिलांनी, पैसा दिलेला असतो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर एखादा बाप त्याच्या पोराच्या बिझनेसला 5-5, 10-10 लाखाची मदत करतोय सुरुवातीला, की "तू कर, पुढं जा आणि तुझं ज्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट कर." म्हणून एवढा सपोर्ट जर करत असेल, तर लिटरली मित्रांनो, त्या पोरांना काय केलं पाहिजे? मित्रांनो, हेच ना परप्रांतीयांच्या मुलांसोबत केलं जातं आणि अक्षरशः मित्रांनो, त्यांना पैसे दिले जातात, मोठ्या अमाउंट्स दिल्या जातात आणि त्या पैशाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी त्यांची पोरं करतात. मित्रांनो, आपले जे लोकं आहेत ते काय करतात, पैसा वगैरे नाही, तू बिझनेसच्या डोक्यातच घेऊ नको. आपल्या बस की बात नाहीये. आपल्याला नाही करायचा बिझनेस, आपल्याला धंदा नाही करायचा. ₹1 मदत नाही. तुला एक काम कर, तू स्वतः पहिलं कामाला जा. कामाला झाल्यावरती त्याच्यावरनं साठी पैसे सेपरेट ठेवू. तुझं लग्न आम्ही करू. लग्न झाल्यावरती बिझनेससाठी पैसा सेपरेट ठेवला ना, त्याच्यानंतर तू एखादं कुठेतरी जाऊन दुकान टाक. दुकान टाकल्यावरती मग तू धंदा पण कर, तू काम पण कर आणि तू फॅमिली पण सांभाळ. सगळ्या गोष्टी कर तू आणि त्याच्यानंतर मग तू सुखात राहशील. मित्रांनो, ही मेंटॅलिटी आहे आपल्या लोकांची आणि त्या लोकांची काय, जसा पोरगा वयात आला 18-19 वर्षाचा झाला, "हे घे रे बाबा पैसे घे, जा तुला तुझं जे करायचं ते कर, सेटल्ड हो, बिझनेसमध्ये सेटल्ड हो." ही त्यांची डेफिनेशन असते. आपल्या घरच्यांची, आपल्या लोकांची क्षमता डोक्याची मेंटॅलिटी काय आहे, एक लक्षात ठेव, तुला पहिलं जॉब करायचं आहे. त्याच्यानंतर त्या जॉबमधनं पैसे येतील. उरलेले जेवढे पैसे असतील घर खर्चाचे सोडून, त्याच्यामध्ये तुला काय करायचं आहे, त्या पैशाने बिझनेस करायचा आहे. बिझनेस केल्यावरती पण कशाचे बिझनेस करायचे? हां, दुकानं, किराणा मालाचं दुकान, स्टोअर असेल, स्टेशनरी असेल, जिथं तुझे घरचे पण बसू शकतील आणि सगळेजण पण बसू शकतील. या धंद्यामध्ये पडतात आपले मराठी लोकं. तेवढ्यापुरतं तेवढं करतात. चाललं नाही, थांबत नाहीत मित्रांनो. लगेच बंद करून टाकतात, हार मानतात आणि त्याच्यानंतर एक मनावरती कलंक घेऊन काय हिंडतात माहिती आहे का? धंदा करायला निघाला होता, सगळा फेल झाला. कोणी याला शहाणपणा करायला लावलं होतं. चांगलं चाललं होतं आयुष्य. काय गरज आहे या सगळ्या गोष्टी? मित्रांनो, हा डिफरन्स आहे त्यातल्या त्यांच्या लोकांमध्ये, परप्रांतीय लोकांमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये. आपली भूमिपुत्र जे आहेत ना, ते बिझनेस करतात, मी मान्य करतो, पण कंटिन्यू टिकवूनच नाही ठेवत. कंटिन्यू कुठलाच बिझनेस नाही करत. आपल्याला सपोर्ट आपल्या डोक्यावरती ज्या गोष्टी बोलतात ना, की कशाला करतोय, काय करतोय, करू नको, नोकरी धर, धंदा कर, आपलं या सगळ्या गोष्टी कर, जॉब कर, गव्हर्नमेंट जॉबच्या मागे लाग. एम-पी-एस-सीची पोरं 10-10 वर्ष झालं एम-पी-एस-सी करतात ते. हे बिझनेसमध्ये 10 वर्ष जर दिलं ना, करोडो रुपयाची मालकं बनतील हे. यांना एक सरकारी जॉब पाहिजे. त्या कारण काय आहे त्या सरकारी जॉबमध्ये? फक्त काय 50,000 55,000चा पगार. त्यांना काय पाहिजे? हे पहिली गोष्ट ह्यांच्या डोक्यात हे ऑलरेडी डोक्यात ठेवूनच आहेत मित्रांनो, की आम्ही रिश्वत घेऊन मोठे होणार आहे आणि त्या रिश्वतीसाठी त्या जॉबला तळमळतात आहे. नाहीतर काय त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये 1 अन् 2 लाखाची पगार. हां, रुबाब भेटतो, 9 ते 5 काम करायचं, गाडी भेटती, लाल दिव्याची गाडी भेटते, तेवढं पुरतं तेवढं. सापडल्यावरती काय रे, नाव खराब होत नाही? हां, धंदा करा ना, मोठे बना ना, पैसा कमवा ना आणि आपली पोरं काय करतात ते? ह्या गोष्टी करतात ते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी मी सांगत या कारणामुळे की मित्रांनो, मी असे काहीतरी पोस्टर्स बघितले, अशा काही गोष्टी बघितल्या. महापालिकेच्या निवडणुका येतात आहे. त्याच्यामध्ये भावी नगरसेवक डॅश डॅश यादव, भावी नगरसेवक डॅश डॅश जयस्वाल, भावी नगरसेवक अगरवाल. मित्रांनो, काय संबंध? कुठनं आले हे? भूमिपुत्रांचा जो अधिकार आहे, महाराष्ट्रातल्या पोरांचा जो अधिकार आहे, त्या अधिकारावरती हक्क वाजवणारे हे कोण लोकं? हे कुठनं आले? ह्यांचा संबंध काय? हां? महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. माणूसच इथं मोठा होऊ शकतो आणि मित्रांनो, तरी पण आम्ही दुसऱ्यांना संधी दिली. तुम्ही येऊन कामं करा. कामं करून तुमच्यापुरतं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सुखी राहावा ना. तुम्हाला आमदार, खासदार बनायचे स्वप्न बघताय, तुम्ही नगरसेवक बनायचे स्वप्न बघताय. आम्ही बॅनर बघितल्यावरती आम्हालाच लाज वाटते, की परप्रांतीय लोकं येऊन इथं कमवतात आहे, पैसा-बिसा कमवून सगळ्या गोष्टी करू. ते सुखत राहो. परंतु आता हे एवढ्या लेव्हलला पोहोचलेले आहे, की डायरेक्टली बॅनर लावतात आहे, की भावी आमदार अगरवाल साहेब, शेट्टी साहेब, रेड्डी साहेब. काय चाललंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये? धंदा करत होते, आम्ही कन्सिडर केलं तोपर्यंत करून दे आणि कन्सिडर पण आहे. आमचा अधिकार नाही कोणाला बोलायचा. त्यांनी त्यांनी यावं, त्यांनी त्यांनी पैसा कमवावा, सगळ्या गोष्टी करावे. परंतु मित्रांनो, आपल्या लोकांच्या विरोधात जाऊन डायरेक्टली पोस्टर लावतात हे आजकाल भावी आमदार, भावी नगरसेवक यांसारख्या गोष्टी करतात ते. कारण मित्रांनो, त्या लोकांकडे आहे एकी. आणि जी एकी आपल्या मराठी माणसाकडे नाहीये, आपल्या मराठी लोकांकडे नाहीये, ती एकी त्या लोकांकडे आहे. त्यामुळे ते लोकं एवढे पुढे चाललेले आहेत आणि काही दिवसांनी थोड्या राजकारणात देखील दिसतील, मोठमोठ्या पोस्टवरती दिसतील, मोठमोठ्या पदांवरती दिसतील काय. आमदार, खासदार, मंत्री म्हणून हे लोकं दिसतील.
कारण ह्यांच्याकडे एकी आहे. ह्यांचे भाऊ, ह्यांची बंदुकी, ह्यांचे लांबचा जो माणूस जरी असला ना, तरी पण त्याला ते पैशाची मदत करतात, धंद्यामध्ये मदत करतात, मोठं बनायला मदत करतात. एखादं जर मटेरियल जरी घेत असेल ना, तर तो एकमेकांना शेअर करतो. पैशाची मदत एखादा जर बरबाद व्हायला लागला ना, सगळेजण येऊन मदत करतात. "हे बाबा, हे धर, तू आता वाईट काळामध्ये आहे. ₹1 व्याज देऊ नको. तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा पैशाने मदत कर." असं म्हणून यांनी युनिटी ठेवली, एकता ठेवली. आता एवढे हे पैसा कमवून बसलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही विचार करा 5,000 कोटीचा जर प्रोजेक्ट करत असतील, त्याच्यामध्ये हे प्रॉफिट किती कमवत असतील आणि त्या प्रॉफिटमध्ये ते कुठल्या गोष्टी करू शकतील. एखादा नगरसेवक तर बनणं तर छोटी गोष्ट झाली मित्रांनो. आमदार, खासदार पण बनू शकतात आणि अक्षरशः सरकारमधले जे मोठमोठे मंत्री आहेत ना, त्यांना देखील खिशात ठेवायची ताकद ह्या बिझनेसमॅनकडे आहे काय. कारण इलेक्शन आलं, काय आलं, की हे पपेटसारखं ह्यांना नाचवतात. जावं तुम्ही हे करा. आपली लोकं नाचतात, आपले मंत्री लोकं असतील, आपले नगरसेवक लोकं असतील, हे नाचतात त्यांच्या तालावरती. आणि याच्याचमध्ये अक्षरशः जर बघितलं ना मित्रांनो, करोडो रुपये आहे ना, ह्यांना इलेक्शनला फंडिंग भेटतं. ह्यांच्याकडनं फंड करतात ते मदत म्हणून आणि निवडून येतात. निवडून आल्यावर ते त्यांच्यासाठी कामं करतात हे. परंतु आत्तापर्यंत हे पण चालू होतं. आता डायरेक्टली हे दिसून येतंय, की हे ह्यांना स्वतः इन्व्हॉल्वमेंट घ्यायची आहे. ह्यांना स्वतः मैदानात उतरायचं की आम्हाला नगरसेवक बनायचं आहे, आम्हाला आमदार बनायचं आहे, आम्हाला खासदार बनायचं आहे. महापालिकेच्या निवडणुका येतील. मित्रांनो, ह्याच्या पुढच्या नगर निवडणुका असतील 10 वर्ष झाला, 15 वर्षानंतर तुम्हाला आपल्या इथल्या लोकांची नावं सोडून भलतीच नावं तुम्हाला त्या पोस्टल बॅलेटवरती दिसून येतील किंवा त्या मशिनीवरती दिसून येतील. मराठी माणूस तिथे देखील राहणार नाही. नगरसेवक इलेक्शनच्या निवडणुकीला देखील राहणार नाही. तुम्ही म्हणसाल हे झालं कसं? कारण ह्या परप्रांतीय लोकं इथं आले, हे मोठे झाले, यांनी पैसा कमवला. पैसा कमवल्यावरती एवढा चिक्कार याने पैसा कमवला, की आता अक्षरशः ह्यांना स्वतःकडे एवढी सिक्युरिटी ह्यांना मिळते, ह्यांना सेफ्टी महसूस होते, की मी इलेक्शनला जरी थांबलो तरी मी आमदार म्हणून निवडून येऊ शकतो. मी नगरसेवकाच्या इलेक्शनला थांबलं तरी मी नगरसेवक बनू शकतो. या कॉन्फिडन्सवरती हे लोकं आहेत, आत्ता देखील आहेत आणि ह्याच्यापुढं तुमच्या वॉर्डामध्ये कुठला जर परप्रांतीय पॉलिटिक्समध्ये एंटर करताना दिसला तरी मनाला काय वाटून घेऊ नका. कारण त्या लोकांनी तेवढं कमवलेलं आहे. आपली मराठी पोरं काय करतात ते? आपली मराठी पोरं एज्युकेशन घेतात. ह्या लोकांपेक्षा 10 पट चांगलं एज्युकेशन घेतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे बिझनेस करणाऱ्यांची मुलं जे आहेत ना, ते शिकतात बी-ए, बी-कॉम वगैरे एवढ्या लेव्हलचं शिकतात. आपली पोरं एम-एस-सी, एम-सी-एस, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, एम-ई, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग यांसारख्या डिग्र्या करतात. आणि एवढ्या मोठ्या-मोठ्या डिग्र्या करून त्याचं इम्प्लिमेंटेशन काय? 15-20 हजाराचा जॉब. आय-टीमध्ये लागला तर लाख, 1.5 लाखाचा जॉब. धंदा कुठं करणार आहे? अरे, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस शिरता ना, एक लक्षात ठेवा, आपण कुठल्या कंपनीमध्ये काम करतो ना, त्या कंपनीचा अनुभव घेऊन आपण नवीन काहीतरी चालू करायचं असतं. आपण त्या कंपनीचा अनुभव घेतला म्हणल्यावरती काय आपल्याला आयुष्यभर तिथंच 30 वर्षांनी मला रिटायरमेंट घ्यायची असं नसतं मित्रांनो. आपण स्वतः केलं पाहिजे काहीतरी. त्या गोष्टी रिलेट झाल्या पाहिजेत. मग जाऊन आहे ना कुठेतरी आपलं डेव्हलप होऊ शकतो. कुठेतरी व्यवसाय करा, काहीतरी मोठा बना मित्रांनो. त्यावेळेस जाऊन आपण देखील यांना कॉम्पीट करू शकतो. आपल्याला देखील तेवढी पॉवर येऊ शकते मित्रांनो. आणि याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं राजकारणाचा जर विषय बघितला मित्रांनो, ज्याच्याकडे पैसा असतो, ज्याच्याकडे पॉवर असते, तो जाऊन मोठा राजकारणी बनू शकतो. राजकारणही जो मोठा बनतो, आमदार असेल, खासदार असेल, एखाद्या आमदाराकडे बघितल्यावर तुम्हाला लगेच कळून येईल की हा साधा माणूस नाही आहे, ह्याचा बॅकअप मोठा आहे, ह्याची प्रॉपर्टी मोठी आहे, हा धंद्यामध्ये चांगला माणूस आहे. त्यावेळेस जाऊन कुठेतरी त्याच्याकडे पैसा असतो आणि तो तेवढा पैसा इलेक्शनला लावतो, त्यांना फंडिंग तेवढी भेटते. त्याच्यानंतर ते कुठेतरी जाऊन आमदार, खासदार बनतात. परंतु मित्रांनो, आजकाल जर आपण बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये परप्रांतीय हे पुढे दिसतात. मोठमोठे बिझनेसमॅन म्हणून पुढे दिसतात, मोठमोठ्या नोकऱ्यांवरती पुढे दिसतात. आणि एखादा बिझनेस मोठा जरी झाला असेल तर तो परप्रांतीयाचाच आहे. आजूबाजूला कन्स्ट्रक्शन लाईन असेल, मोठमोठ्या लाईन्स असतील, त्याच्यामध्ये परप्रांतीय दिसून येतात मित्रांनो. आपले जे भूमिपुत्र आहेत, आपल्या भूमिपुत्रांच्या जमिनीवरती मोठमोठ्या बिल्डिंगा या लोकांनी बांधल्या, त्याच्यातनं करोडो रुपयांचा नफा यांनी कमवला. नफा कमवल्यावरती आता यांचा जो पैसा आहे यांना कुठं वापरायचा आहे, तो म्हणजे राजकारणात वापरायचा आहे. यांना स्वतःला नगरसेवक बनायचं आहे, स्वतःला आमदार बनायचं आहे, स्वतःला खासदार बनायचं आहे, स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे त्या लेवलनी. आणि ते त्यासाठी काहीही करू शकतात मित्रांनो. आणि यांच्या मोठ्या नावासाठी हे काही करू शकतात. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून जर विचार केला किंवा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला, सगळ्या कनेक्शन्स आपण जोडल्या तर आपल्याला समोर दिसून येतं की ह्यांच्याकडंच पैसा जास्त आहे आणि हे पुढे जाऊन पॉवरमध्ये देखील येऊ शकतात मित्रांनो. त्यावेळेस एक लक्षात ठेवा, आपण आपल्याला बोलता येणार नाही
की बाबा रे हे बाहेरनं आलेले कसं काय एवढे मोठे बनू शकतात, कारण ह्यांना आधी आपण यांना साथ दिली होती, हे बिझनेसमध्ये मोठे झाले, हे धंद्यामध्ये मोठे झाले, ह्यांच्याकडे चिक्कार पैसा आला, आता तो पैसा त्यांना राजकारणात वापरायचा आहे, समाजसेवेसाठी वापरायचा आहे, काय गोष्टी करायच्या आहेत ते त्यांच्या हातात निर्णय असतो आणि आपल्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आणि आपला जो भूमिपुत्र आहे मित्रांनो, जो भूमिपुत्र हे राहतो ना, भूमिपुत्राचं काय लाईफ चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण भूमिपुत्र आहेत ते बघितले ना, त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटायला लागलं यांचं काय चालू आहे अक्षरशः. काही जण सुशिक्षित झाले, चांगलं शिकलेले आहेत, जॉब वगैरे करतात, त्यांची गोष्ट वेगळी आहे, त्यांना तेवढी लिमिटेड लाईफ जगायची. बिझनेसमध्ये ज्यांना पडायचे ते पडले की अक्षरशः 3-4 वर्षामध्ये पर्यंत ते दुकान चालवतात, कुठला तरी धंदा चालवतात. 99% जे लोक असतात मित्रांनो ह्याच्यामध्ये बाहेर पडतात, 1 ते 2% जे आपले पोर आहेत ते सक्सेसफुल होतात, बाकीचे सगळ्यांचा बिझनेस अनसक्सेसफुल आहे. आणि त्याच्यामध्ये पण मित्रांनो काही काही जणांचे फक्त प्रॉफिट पण येत नाहीये, काहीच नाही, तेवढ्या लेवलला तेवढा बिझनेस चालू आहे. या प्रकारे आपल्या मराठी लोक बिझनेस करतात, कारण मित्रांनो आपल्या लोकांना सपोर्ट नाहीये, एकी नाही आपल्या ह्याच्याकडे. आणि आपल्या लोकांना हे माहिती आहे की आपलीच लोक आपला पाय ओढणार हे देखील माहिती आहे. तसं ह्या लोकांचं नसतं मित्रांनो, हे प्रत्येक लोकांची सगळ्या गोष्टीमध्ये युनिटी असते. मित्रांनो साधा मुद्दा जरी बघितला आपण, ह्यांच्या लोकांना त्रास झाला, ह्यांच्या ह्याला कुठल्या रिलेटेड धर्माशी रिलेटेड असो या कुठल्याही अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती त्यांचे वाद झाले तर त्याच्यावरती लिटरली मित्रांनो ते आंदोलन काढतात, एकत्रीकरण दाखवतात, समाजासमोर येतात, समाजाला दाखवून देतात की आम्ही एकच आहोत. त्यांची एकी तिथं पण दिसून येते, धंद्यामध्ये दिसून येते, सगळीकडे दिसून येते. परंतु आपल्या मराठी बांधवाची ही एकी जी आहे ती दिसून येत नाही मित्रांनो. सगळ्यात मोठी गोष्ट तर काय वाटते माहिती आहे का, इलेक्शन जर आपण बघितलं, गावकी भावकीचं राजकारण तर लय येते मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये कुठलंही इलेक्शन झालं, त्या इलेक्शनच्या पॅनलमध्ये जर बघितलं माझं नाव वाघमोडे आहे तर माझ्या नावाचे 15 जण ते उमेदवार तुम्हाला दिसून येतील का? म्हणजेच काय मित्रांनो, माझं नाव विकास वाघमोडे आहे तर माझा भाऊ असणार तर रोहित वाघमोडे, सगळे आहे तुम्हाला भावकी गावकीतलेच लोक तिथं दिसून येतील ना, की मित्रांनो सगळी भावकी येऊन त्या एका माणसाला सपोर्ट करून, ज्याच्याकडे क्वालिटी आहे, क्वालिफिकेशन्स आहे, तो आपले कामं करू शकतो, प्रत्येकाचं ऐकू शकतो, पूर्ण गावाला शहराला सांभाळून घेऊ शकतो, असं करून त्याला मतदान देत नाहीत मित्रांनो. देतात तर कोणाला डिवाइड होऊन जातं मित्रांनो, प्रत्येकाच्या घराचं मतदान डिवाइड होऊन जातं आणि याच्याच मध्ये फायदा होतो मित्रांनो काही अशा लोकांचा, अशा उमेदवारांचा जे डिझर्व करत नाही की ते पुढे गेले पाहिजेत. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता तर भलतेच सिच्युएशन व्हायला लागलेत की याच्या आधी पण थोड्या काही काही शहरी भागामध्ये असेल किंवा गावी भागामध्ये पण असतील, परप्रांतीय जे लोक आलेले आहेत ते आतापर्यंत काही काही ठिकाणी थांबलेले आहेत, इलेक्शनसाठी थांबलेले आहेत, सगळ्या गोष्टीसाठी थांबलेले आहेत. आणि त्याच्यातनं काही लोक निवडून देखील आलेले आहेत. आपले जे लोक आहेत ते भांडत बसले आणि दुसरे घेऊन त्याच्यामध्ये बाजी मारून गेले, याचे उदाहरणं देखील झालेले आहेत मित्रांनो. मित्रांनो ही छोटी गोष्ट नाही आहे, आपला महाराष्ट्र आहे, मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे आपण सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. ह्याच्यावरून तुम्हाला काय विचार करायचा आहे तुम्ही करा आणि कमेंटमध्ये सांगा की आपल्या माणसांमध्ये खरेच एकी राहिलेली आहे का, ज्याप्रमाणे त्या लोकांमध्ये येते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.